जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी पोलीस दूरक्षेत्र येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी परिसरातील पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील सत्य व जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराबद्दल पत्रकारांनी शेंदुर्णी पोलीस दूरक्षेत्र प्रशासनाचे आभार मानले। शेंदुर्णी दूरक्षेत्र येथे पत्रकारांचे आद्यजनक बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचं औचित्य साधून शेंदुर्णी दूरक्षेत्र येथील आपल्या शेंदुर्णी येथे कायदा व सुव्यवस्था यांनी आवाजित ठेवून अल्पावधीतच आपलं नाव लौकिक केलं आहे, असे आपल्या सर्वांचे स्नेही पोलीस उपनिरीक्षक आदरणीय नंदकुमार शिबरे साहेब व त्यांच्या सर्व टीमने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व शहरातील पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवून त्यांचा सत्कार केला। त्याबद्दल सर्वात प्रथम मी शेंदुर्णी शहर पत्रकार संघाच्या वतीने साहेबांचं, पोलीस डिपार्टमेंटचं आभार मानतो। आणि पोलीस आणि पत्रकार हे समाजाचा दुवा आहे। संपर्कात राहिल्यामुळे निश्चितच दोघांनाही आपल्या कामाची व्याप्ती जास्त वाढवता येते आणि आपण जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहोत। तर साहेब, मी पोलिसांना आवाहन करतो की आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता वाटेल कायदा सुव्यवस्था प्रश्न त्या त्यावेळेस निश्चितपणे पत्रकारांना हाक द्या। आम्ही पत्रकार मंडळी गावाची शांतता, सुव्यवस्था व कायदा बाजी राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे। मागच्या लोकशाहीमध्ये एक महत्वाचा कणा समजला जाणारे आपली मीडिया पत्रकार बंधू यांचा आज पत्रकार दिन तो आम्ही पोलीस दूरक्षेत्र शेंदुर्णी येथे छोट्याशा याच्यामध्ये साजरा करत आहोत। शेंदुर्णी हद्दीतील सर्व मान्यवर पत्रकार या ठिकाणी उपस्थित असून मी त्यांचे जळगाव पोलीस दलाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी मागील अनेक शतकापासून जो या देशाचा कणा समजला जातो, न्यायव्यवस्था आणि समाजाची सेवा, तो अतिशय तत्परतेनं आणि कोणताही भेदभाव न करता जे जनतेसमोर आणायला पाहिजे ते उचित आणि योग्य दिशा समाजाला देण्याचं काम केलं। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच पोलीस डिपार्टमेंट आणि इतर शासकीय संस्था, शेंदुर्णी नगरपंचायत, शेंदुर्णी दूरक्षेत्र, शेंदुर्णीचं आरोग्य केंद्र यामध्ये होणाऱ्या बारीक सारीक सर्व घटना ते नेहमी आपल्या पत्रकारितेतून जनतेसमोर सादर करतात। त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि आज आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून दूरक्षेत्र शेंदुर्णीच्या वतीनं सत्कार कार्यक्रमाला हजेरी लावली, आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल सुद्धा मी सर्व पत्रकार बंधूंचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। हे एकच आणलं का? हे घ्या ना पुन्हा अमित भाई। ज्येष्ठ पत्रकार नीलम समजेल त्याला इकडून जा ना। हा, तिकडनं चालतं चांगलं काही आवडतो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।